झी 24 तास एक पाऊल पुढे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून मान्यता पावलेले थोर राजे। जातीय विषमतेविरुद्ध आणि उच्चनीचतेविरुद्ध बंड पुकारून सामाजिक समता स्थापन करणारा रयतेचा राजा अशी त्यांची ओळख। पण अशा या थोर राजाचं जन्म ठिकाण असणाऱ्या कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभीकरणाचं काम निधी उपलब्ध असून सुद्धा संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे शाहू प्रेमींमधून संताप व्यक्त होतोय। छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारनं 18 डिसेंबरला तात्काळ शाहू मिलमध्ये शाहूंचं स्मारक उभारण्याला तत्वतः मान्यता दिली। पण दुसरीकडे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील शाहू जन्मस्थळाच्या विकासाचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे। राज्य सरकारनं शाहू जन्मस्थळाच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। पण वास्तुविशारद अमर निंबाळकर आणि ठेकेदार ओसवाल यांच्यातील अंतर्गत वादामुळे विकासाचं काम मंद गतीने सुरू आहे। हे काम करण्यास 18 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, पण 15 महिने उलटले तरी 50% ही काम अद्याप झालेलं नाही। तसंच यातील 5 कोटींचा निधी वापरला नसल्यामुळे परत जाण्याच्या मार्गावर आहे। याबाबत शासनाला करावा निषेध तेवढा थोडा आहे, कारण हा निधी येऊन जर तो परत जात असेल तर याच्यासारखं शाहूप्रेमी म्हणून मला याच्यासारखं दुःख कोणतं नाही। शाहू जन्मस्थळामध्ये शाहूकालीन इमारतीचं नूतनीकरण करण्याबरोबरच शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारं संग्रहालय सुद्धा उभारण्यात येणार आहे। 4.5 एकरमध्ये सुरू असलेलं काम कासव गतीनं सुरू आहे। त्यामुळे कोल्हापुरातील शाहू प्रेमी संताप व्यक्त करतायत। हे खरं कोल्हापूरकरांना एक वाईट गोष्ट अशी घडलेली आहे की अशा माणसासाठी भांडावं लागावं आणि एका ऐतिहासिक राजासाठी किंवा लोकराजासाठी आंदोलन करायला लागावं ही बाब खरंच खेदजनक आहे। देशाला समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांचा यथोचित गौरव व्हावा या दृष्टीनं शाहू प्रेमी प्रयत्न करतायत। पण दुसरीकडे मात्र त्यांच्याच जन्म ठिकाणाच्या सुशोभीकरणासाठी आलेला निधी परत जातोय यासारखं दुर्दैव ते काय। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।